सकाळी सर्व आवरलं आणि नक्षूला आंघोळ घालून झोपू घातलं आणि मी पिहूला घेऊन यांच्यासोबत निघाले होते बँकेमध्ये. तर माझी बँक खूप लांब आहे SBI, तर ती शाखासुद्धा चेंज करायची होती मला आणि थोडंसं काम होतं बँकेत, ते सुद्धा कंप्लीट केलं. तर तिकडनं मग निघालो परत लवकर, कारण बाळ घरी झोपलेलं होतं, आई होत्या घरी लक्ष द्यायला. तर येताना आमच्या एरियामधले फेमस लक्की ज्यूस सेंटर, तिथली होममेड आईस्क्रीम आहे पिस्ता, इतकी छान लागते, मला तर खूप जास्त आवडते. आणि इथली लस्सीची सरच नाही मला कुठे, जालन्यामध्ये तर कुठेच अशी लस्सी भेटत नाही मला. इथे आल्यावर मी रोजच पिते. आता ज्या दिवशी आले त्या दिवशीसुद्धा पिले, कालसुद्धा बँकेत गेले त्या दिवशीसुद्धा पिले आणि आजसुद्धा पिले. आणि नक्षू बघा कसं मम्मी म्हणतच नाही, फक्त पप्पा म्हणतो, बाबा म्हणतो आणि बप बप करतो, म्हणजे चूप असं. मम्मा ऐ मम्मा पा नाही मम्मा मम्मा बप तू बप. आणि बहीण दुसरी आईच असते, पूर्ण आईसारखीच काळजी घेत असते आपली मोठी बहीण. तर नक्षूसाठी जेवण आणलं होतं ताईने, तर ते त्याला भरवलं. आणि माझी मावशी गेली आहे मनमाडला, साखरपुडा आहे म्हणून. तर एक दिवस मुक्कामी राहणार आहे तिकडे, तर अजिबातच जीव लागत नव्हता तिकडे, म्हणून मी आज पुन्हा ताईकडे येऊन थांबली आहे. तर रात्री इकडेच जेवण केलं आणि इकडेच झोपले वापस, कारण मला मावशीकडे अजिबातच करमत नव्हतं, ती घरी नव्हती. तर नंतर ताईकडे नाश्ता वगैरे करून इकडे आले आणि इकडे मग स्वयंपाक वगैरे केला. तर अंड्याची भाजी बनवली होती आणि मला आजकाल अंडे असे फ्राय करूनच आवडतात, म्हणजे भाजीमध्ये टाकायला आवडत नाही. आणि संध्याकाळी अचानकच आमचा निघायचा प्रोग्राम झाला, मग आम्ही ट्रेनमध्येच निघालो, कारण मावशी येणार होती मनमाडवरून. तर मला असं वाटलं की ती भेटेल मला स्टेशनवर, पण आमची काही भेट झाली नाही, ती निघून गेली स्टेशनच्या बाहेर आणि आम्ही गाडीमध्ये बसलो, अशी हुकाचूक झाली. संध्याकाळी घरी यायला खूप लेट झालं होतं, म्हणजे 9 वाजले होते घरी पोहोचेपर्यंत. मग यांनी पार्सलच आणलं, मग चायनीजच खाल्लं, कारण त्या दिवशीचं चायनीज आम्हाला खूप जास्त आवडलं होतं. मग आज पुन्हा तेच मागवलं, तर नूडल्स, सूप आणि फ्राईड राईस मागवला होता. तर पोटभर जेवण केलं. तर नक्षूला जेवण भरवलं आणि आम्ही तिघेसुद्धा जेवण करून घेतलं. तर आणि माझं इतकं जास्त डोकं दुखत होतं रात्री, अक्षरशः मी रडले. तर आहोंनी माझी खूप छान हेड मसाज करून दिली आणि त्यानंतर मी खूप छान झोपले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.